मी सुचेता राजाध्यक्ष. आज फर्स्ट ऑफ ऑल मी डॉक्टर अक्षता पंडित यांचे खूप खूप धन्यवाद देते त्यांना. कारण त्या वेगवेगळ्या अशा स्कीम्स करत असतात, स्तुत्य उपक्रम करत असतात आणि सगळ्यांना प्रोत्साहन देत असतात. आणि आज त्यांनी महिला दिनाच्या निमित्त आम्हाला सगळ्यांना इथे बोलून आम्हाला आमचा गौरव केल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद पहिलं. आणि एवढ्या लहान वयात सुद्धा त्यांनी कितीतरी उंची गाठली आहे, इतक्या जणांना बरं केलंय वेगळ्या ह्याच्यातून. त्यामुळे नेहमीच आम्हाला त्यांचं खूप कौतुक वाटतं आणि असंच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाओ म्हणून त्यांना ऑल द बेस्ट फर्स्ट ऑफ ऑल. मी माझं इंट्रोडक्शन करायचं म्हणजे मी सुचेता राजाध्यक्ष. मी बीकॉम LLB CIB आहे. त्याच्यानंतर मी सारस्वत बँकेत सिनियर ब्रँच मॅनेजर होते. तिथे मी मार्केटिंग करून आमच्या सारस्वत बँकेची खूप चांगल्या प्रकारे प्रगती वगैरे केलेली. पण आमची जरा जॉईंट फॅमिली वगैरे होती आणि मला घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी पण बऱ्याच होत्या. त्यामुळे मी सकाळी जायचे आणि रात्री उशिरापर्यंत वगैरे घरी यायचे. त्यामुळे मुलांचा अभ्यास, सासू सासऱ्यांचा ह्याच्यात मला थोडंसं खूप मीटिंग्स असल्यामुळे मग मी VRS घेतली 8-10 वर्ष अगोदर. आणि नंतर मला माझ्या ज्या स्वतःच्या आवडी निवडी किंवा मला स्वतःला क्रिएटिव्हिटीची अतिशय आवड आहे, त्यामुळे मी वेगवेगळे पदार्थ वगैरे सुद्धा असे वेगवेगळे डिशेस पण घरी करते. रांगोळीची आवड आहे, मोठमोठ्या कॉम्पिटिशन मध्ये शाळा कॉलेजमध्ये भाग घ्यायची. गाण्याची आवड आहे, ड्रॉइंग पेंटिंगची. तर म्हटलं हळूहळू आपण त्या घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या करून त्या आवडी जोपासाव्या असं ठरवलं मी. आणि मी VRS घेतली. त्याच्यानंतर हळूहळू मी योगा क्लास जॉईन केला, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग वगैरे शिकले. नंतर मग मी आता करोके क्लास जॉईन केलाय. जसं जमेल तसं ड्रॉइंग पेंटिंग पण करते आणि रांगोळी जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा काढते मोठ्या मोठ्या. आता सध्या परवा पाडवा झाला तेव्हा आमची सोसायटी मोठी आहे, तिथे वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्या वेगवेगळ्या कार्यक्रमात स्पर्धांमध्ये भाग घेते, नाचाच्या वेगवेगळ्या नाचांमध्ये भाग घेते. परवा आमच्या इकडे लेझिमचा मोठा प्रोग्राम झाला, त्याच्यात पण भाग घेतला. आणि हे सगळं माझ्या आवडी तर मी जोपासतेच, पण त्याच्याबरोबर घरची रिस्पॉन्सिबिलिटी पण सांभाळून करते. कारण मला 2 मुलगे आहेत. तर मोठ्या मुलाचं लग्न झालंय, मला छोटा नातू आहे. तर त्याचं बघते आणि माझी सून पण इंजिनियर आहे, त्यामुळे तिचं पण उशिरापर्यंत ऑफिस चालतं. त्यामुळे नातवाला सांभाळून जसं जमेल तसं तसं त्या वेळात त्या आवडी जोपासते. आणि त्या तशाच सगळ्यांनी जोपासाव्यात. सगळ्या बायका अतिशय हुशार असतात, त्या सगळं घरबीर सांभाळून सगळं करू शकतात. आपल्यात तेवढी कॅपॅसिटी असते आणि ती तुम्ही सगळ्यांनी ती डेव्हलप करून त्याप्रमाणे आपली घरची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून आपापल्या कलां जोपासाव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि डॉक्टर अक्षता मॅडमनी मला मध्ये ऍसिडिटीचा खूप प्रॉब्लेम झालेला. कारण बँकेत असल्यामुळे मला वेळेवर खाता पिता यायचं नाही, कारण माझे कस्टमर केबिन मध्ये 3-3 वाजेपर्यंत असायचे, मला भेटायला यायचे. त्यामुळे मग मला त्याच्यानंतर जेवण खाण वगैरे असं व्हायचं. ऍसिडिटीचा इतका मला प्रॉब्लेम झालेला की नंतर मला हळूहळू पचायचं कमी होऊन जवळजवळ काहीच पचेन असं झालेलं आणि जवळजवळ माझे 15 किलो वजन कमी झालेलं. पण त्यावेळेला मग तेव्हाच ती नुकती डॉक्टर झालेली, पण मला खूप तिच्यावर विश्वास होता म्हणून मी आले आणि तिने हळूहळू करून मला बरं केलं आणि परत पूर्ववत केलं. त्याच्यासाठी अगदी म्हणजे तिचे लाख लाख शुक्रिया. मनापासून मला धन्यवाद द्यावेसे वाटतात आणि आशीर्वाद पण, कारण ती लहान असल्यामुळे तिची अशी उत्तर प्रगती होत जाओ. आणि एवढं बोलून मी सगळ्यांना ऑल द बेस्ट देऊ. थँक्यू सो मच. मेहंदीच्या पानावर मन झून चुलते ग जाईच्या पाकळ्या डवजून चलते ग मेहंदीच्या पानावर
मन चुलते ग. थँक्यू.